ओके, तर आपण हा क्विकली क्वेश्चन पाहूयात. त्यांनी काय दिलं क्वेश्चनमध्ये, पी क्यू अँड आर एस आर टू पॅरल कॉर्ड्स ऑफ सर्कल ऑफ लेंथ 14 सेंटीमीटर 48 सेंटीमीटर लाईंग ऑन द सेम साईड ऑफ सेंटर. बरोबर. त्यांनी डिस्टन्स दिलं आहे कॉर्डमधलं की 17 सेंटीमीटर्स आणि व्हॉट इज द रेडियस त्यांनी विचारलं. तर मी क्विकली ड्रॉ करतो इथे रफण्यासाठी सर्कल. हा सर्कल इथे माझं सेंटर आहे पॉईंट ओ आणि माझे दोन कॉर्ड्स आहेत. आणि ही एक कॉर्ड आहे आणि ही एक कॉर्ड आहे. याचं डिस्टन्स आहे 14 सेंटीमीटर, याचं डिस्टन्स आहे 48 सेंटीमीटर्स. बरोबर. तर ही पी क्यू मी कॉर्ड कसं पी क्यू आणि दुसरी कॉर्ड आर एस आणि त्यामध्ये डिस्टन्स दिलं 17. मी ते ड्रॉ करतो रेडियस माझी. आणि आपल्याला माहिती आहे की जर रेडियसमधून जर मी परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली टू द कॉर्ड्स, इट बायसेप्ट्स द कॉर्ड. करेक्ट. सो म्हणजे ही लाईन आणि ही लेंथ इक्वल असणार. बरोबर. ह्याची व्हॅल्यू काय येणार, ते मी दोन पॉईंट ड्रॉ करतो. हा पॉईंट माझा ए आणि हा पॉईंट माझा बी. तर माझी ए क्यूची लेंथ काय असणार, ए क्यूची लेंथ असणार 7 सेंटीमीटर. बरोबर. बायसेट केल्यामुळे. आणि बी एसची लेंथ असणार म्हणजे 24. बरोबर. तर मी ते दोन ट्रायंगल ड्रॉ करतो. आपल्या इथे राईट अँगल ट्रायंगल बनू शकतो दोन. आणि ही डिस्टन्स आहे 17 सेंटीमीटर. बरोबर. तर मी इथे पायथागोरस थेरम यूज करतो दोन ट्रायंगलसाठी. फर्स्ट ट्रायंगल ओबीएस. ओबीएसमध्ये जर मला ओबीची इन्फॉर्मेशन माहीत नाही, ओबीला मी पुट करतो एक्स. ओबी इज इक्वल टू एक्स. तर पायथागोरस थेरम पुट केला तर काय येणार की एक्स स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर इक्वल टू रेडियस स्क्वेअर. बरोबर. ही रेडियस ओ एस. सेम मी दुसऱ्या ट्रायंगल मी यूज करतो. आपल्याला ए ओची लेंथ काय येणार 17 प्लस ओबी. ओबीची लेंथ काय एक्स. तर 17 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. हे माझं झालं इक्वेशन 1 आणि झालं इक्वेशन 2. तर मी सिम्प्लिफाय केलं तर माझं काय येणार एक्स स्क्वेअर प्लस 576 इज इक्वल टू आर स्क्वेअर. एक्स स्क्वेअर प्लस 576 इज इक्वल टू आर स्क्वेअर. इथे येणार 289 प्लस 34x प्लस एक्स स्क्वेअर प्लस 49 इक्वल टू आर स्क्वेअर. ओके. जर मी सिम्प्लिफाय केलं इक्वेशन 2 मधून इक्वेशन जर 1 मायनस केलं तर माझी व्हॅल्यू काय येणार एक्स स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर आपलं कॅन्सल होणार. बरोबर. एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर कॅन्सल होणार. 34x इज इक्वल टू 238. तर एक्सची व्हॅल्यू काय येणार आपली 7. बरोबर. तर एक्सची व्हॅल्यू मी ते क्विकली पुट करतो या इक्वेशनमध्ये. 7 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. तर हे पायथागोरसचं थेरम आपण यूज केलं तर 7 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर आरची व्हॅल्यू होती आपली 25 सेंटीमीटर, विच इज ऑप्शन ए.